महिलेच्या चारित्र्यावर संशय घेत पती, नणंद आणि मेहुण्यानं तिचं मुंडन करून विद्रुपीकरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। धाराशिव जिल्ह्यातील पीडित महिलेने सोलापूरच्या बार्शी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असली तरी अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही। पीडितेच्या आरोपानुसार नणंद आणि मेहुण्याचे प्रेमसंबंध होते, हे उघड होऊ नये म्हणून तिला छळले गेले। संशय घेत तिचे केस कापण्यात आले, जबरदस्ती कबुली घेतली आणि त्याचा व्हिडिओही शूट करण्यात आला। 2017 पासून घरगुती हिंसाचाराचा सामना करत असलेल्या महिलेने 2023 मध्ये घर सोडले होते, मात्र पुन्हा सासरी परतल्यानंतर तिचा छळ सुरूच राहिला। सध्या न्याय मिळावा म्हणून पीडित महिला आणि तिच्या आईची भटकंती सुरू असून पोलीस कारवाई करणार का असा सवाल उपस्थित होत आहे। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।